श्रीराम समर्थ. आपण नेम बघणार आहोत. प्रत्येक नेम केला की आपल्याला काहीतरी फळ मिळावं असं प्रत्येक माणसाला वाटत असतं. मग नेम हा काय करावा? पूर्वीच्या काळचे काही नेम सांगते की चातुर्मासामध्ये एखाद्या देवळात जावं, सडा संमार्जन करावं, सुंदर रांगोळ्या काढाव्या. असा जर आपण क्रम चातुर्मासामध्ये केला आणि त्या व्रताची सांगता म्हणजे त्या देवळामध्ये बैठक देणे, ब्राह्मण भोजन घालणे, तर तो 7 जन्म सत्य धर्मसेवी होतो. त्यानंतर नियमित मंदिरात एखाद्या दिवा लावला तर त्याला हजारो यज्ञ केल्याचं फळ मिळतं. त्यानंतर एकभुक्त राहून शेवटी ब्राह्मण भोजन दिलं तर त्याला विष्णुलोक प्राप्त होतो. जो त्रिरात्र उपवास करतो त्याला स्वर्गाचा आनंद लाभ मिळतो. केवळ जो दुधावर राहतो त्याचा निर्वंश कधीच होत नाही. जो गृहस्थाश्रमाचा त्याग करून ब्रह्मचर्य व्रताने राहतो त्याला मुक्ती मिळते. जो 3 दिवस पाणीही न पिता राहतो तो निरोगी होतो. जो सूर्योदयापूर्वी स्नान करतो त्याला सुद्धा आरोग्य संपदा लाभते. जो या वर्षा ऋतूमध्ये विष्णूची पूजा करेल आणि व्रत समाप्तीचे वेळी तेल भरलेलं काशाचं भांड ब्राह्मणास देईल त्याला विष्णुलोक प्राप्त होतो. अहो, ब्राह्मणांना आणि देवांना जो फळे, मुळं, फुले, वस्त्र दक्षिणेसह देतो त्याला पुत्र आणि वैकुंठ प्राप्त होतो. आणि जो विद्यादान आणि गोदान करेल त्याचे नरकात खितपत पडलेले पितर सुद्धा स्वर्गात जातात. म्हणून भगवान विष्णूंच्या निमित्ताने देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने जर आपण चातुर्मासात असे जर व्रत केले तर आपल्या आरोग्याला तर त्याचा लाभ आहेच, पण तरी सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये जी सांगितलेली फलं आहेत ती आपल्याला प्राप्त होतात. म्हणून नेमाशिवाय कोणी राहू नये. श्रीराम समर्थ.